अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहर आज पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरलंय। निवराणी कॉलनी परिसरात कुख्यात गुंड सागर मोहोळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरानं 7 राऊंड फायर केले। यामध्ये 4 गोळ्या मोहोळकरांच्या अंगात लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। ही घटना संध्याकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। मोटरसायकलवर आलेल्या हल्लेखोराने अचानक गोळीबार करत 7 राऊंड फायर केले। त्यापैकी 4 गोळ्या सागर मोहोळकरांच्या शरीरात लागल्यात। मिळालेल्या माहितीनुसार सागर मोहोळकर हा नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता। त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। 2 दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती। परिसरात त्याची दहशत असल्याचंही समोर येत आहे। गोळीबारानंतर जखमी अवस्थेत मोहोळकर याला तातडीनं जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवून पुढे नगर येथे रेफर करण्यात आले। डॉक्टरांनी 4 गोळ्या अंगात असल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान घटनेनंतर दवाखान्याबाहेर मोठी गर्दी जमली होती। परिसरात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। हल्लेखोराचा शोध सुरू असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत। या सर्व प्रकारावर आमदार रोहित पवारांनी ट्विट केलंय। माझ्या मतदारसंघात जामखेडमध्ये गेल्या काही काळापासून गुन्हेगारी वेगाने फोफावते। गुन्हेगारांकडून गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत। त्यामुळे सामान्य माणसांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। या संदर्भात अनेकदा आवाज उठवला तरी या घटनांना आळा घालण्यास पोलीस प्रशासनाला यश आलेलं नाही, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। सामान्य माणसासाठी दहशतमुक्त वातावरण निर्माण करावं, तसेच सरकारनेही या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यावं ही विनंती, अशी मागणी रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली।